श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर मनापासून स्वामींची सेवा केली तर स्वामी तुझी कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवत नाही. परंतु जर ती गोष्ट तुझ्यासाठी घातक असेल तर मात्र तू कितीही प्रयत्न कर, स्वामी तुला ती देणारच नाही. कारण ते भक्ताभिमानी आहेत आणि त्यांना नेहमीच आपल्या भक्तांची काळजी असते. महाराजांना समजणं एवढं सोपं नाही आणि ज्यांना महाराज समजले त्यांनी महाराजांना सोडणं कधीही शक्य नाही. नेहमीच महाराज अशा व्हिडिओतून तुला सोबत आहे असा इशारा देत असतात. हा इशारा जर तुला वारंवार हवा असेल तर आताच आपल्या या भक्तिमय स्वामी सुसंवाद चॅनलला लाईक कर, सोबत सबस्क्राईब कर व सोबत असलेल्या बेल आयकॉनचे बटन प्रेस कर. स्वामींचरणी कळकळीची व आर्ततेची विनंती प्रार्थना आहे की स्वामी जो तुम्हाला शरण येईल त्याला दुःखातून बाहेर काढा. बाळा, कधीही स्वामी आहे की नाही हे शोधू नकोस, परंतु तुझ्यात माणूस म्हणून काही कमी आहे का हे शोधण्याचा प्रयत्न कर. नेहमी प्रार्थना कर की स्वामी मी जसा आहे तसाच मला ठेवा. मला कधीही अतिशहाणे बनवू नका. मला लोक वेडं बनवून गेले तरी चालेल, पण माझ्याकडून कुणाला वेडं बनवण्याचं पाप घडू देऊ नका. कारण मला माहीत आहे तुम्ही कधीच मला फसू देणार नाही. म्हणून मी आहे तसाच मला राहू द्या. तुमचे नियंत्रण माझ्या विचारांवर, वागण्यांवर, बोलण्यांवर असू द्या. माझ्या प्रपंचाच्या गाडीचे ब्रेकर तुम्ही व्हा, अशी माझी तुमच्या चरणी कळकळून प्रार्थना. ईश्वराच्या सान्निध्याचा एकदा का ध्यास लागला तर तो वाढतच जात राहिला तर असे समजा की तुम्ही अगदी योग्य दिशेने जात आहात. स्वामींच्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या ब्रीद वाक्यावर अढळ विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला तुमच्या बिघडलेल्या गोष्टी अगदी जादूप्रमाणे ठीक झालेल्या दिसतील. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहिलेले आहे हे फक्त आणि फक्त आपले गुरु श्री स्वामी समर्थ माऊली यांनाच माहीत असते. गुरु शिष्य परंपरा अनादी कालापासून चालू आहे. मग तुम्हाला कितीही विसर पडला तरी गुरुकडे तुम्ही कोणत्या न कोणत्या कारणाने खिचले जाणारच हे नक्की. याचा अनुभव म्हणजे आपल्या घरातच घ्या की कुणी महादेवाला शरण आहे तर कुणी श्रीकृष्णाला, तर कुणी पांडुरंगाला, तर कुणी स्वामींना. हा चमत्कार काही कमी नाही गुरूंची महती कळण्यासाठी. बाळा, जसे सूर्य आणि चंद्र हे दोन्हीही आपापल्या वेळेला चमकतात त्याचप्रमाणे तुझेही दिवस तुझ्या योग्य वेळेला चमकतील, विश्वास ठेव. बाळा, अडचणींच्या वेळी सर्वात मोठा आधार म्हणजे तुमचा स्वतःवरील विश्वास होय. आणि हा विश्वास जर स्वामींकडे आशेने बघतो तेव्हा तो विश्वास खूप हाय लेवलची प्रार्थना करतो व स्वामींना तुमच्याकडे येण्यास भाग पाडतो. जर तू पुढे हा स्वामींचा सुसंवाद ऐकण्यास तयार असशील तर फक्त हो स्वामी इच्छुक आहे असे म्हण आणि पुढे चल. जेव्हा कधी तू कुणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा त्यापेक्षा 10 पटीने तुझ्यासाठीही चांगली घटनेची योजना आखली जात असते. त्यामुळे फक्त आजपासून एकच कर की कोणतीही गोष्ट बोलण्यापूर्वी, करण्यापूर्वी फक्त ती चांगली आहे की वाईट याची पडताळणी कर. यामुळे तू नेहमीच फिल्टरचे आयुष्य जगशील. बाळा, आयुष्यात हरला तरीही चालेल, पण तुझी हिंमत आणि आत्मसन्मान कधीही हरू देऊ नकोस. कारण या 2 गोष्टी माणसाला अगदी झिरोपासून हिरोपर्यंत नेतात. याचे चांगले उदाहरण म्हणजे यशस्वी लोकांचे आत्मचरित्र वाच. मग तुला कळेल की यशाची खरी चावी कशी आहे. नेहमी सत्कर्म, दानधर्म करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात कितीही संकटे आली
तरीही अशा व्यक्तीचा आधारही स्वतः नियती देत असते. आणि जेव्हा नियती आधार देते तेव्हा तो आधार मनुष्य आधारापेक्षा अनमोल असतो. त्यामुळे रोज कुणाची तरी मदत करावी असा हेतू मनात ठेव. बाळा, मी असताना कधीही उद्याची चिंता करू नकोस किंवा माझे पुढे काय होईल कसं होईल याची काळजी करण्यात व्यर्थ वेळ घालवू नये. बाळा, तुझी संपूर्ण नजर माझ्यावर ठेव. मी तुझ्या या नजरेला कधीच अंधुकपणा येऊ देणार नाही. जेव्हा स्वामींचा तुला साक्षात्कार होईल तेव्हा तुझी शुद्ध हरपलेली असेल की स्वामींचा हा चमत्कार तुझ्याही आयुष्यात कसा झाला. म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, फक्त स्वामींचे नामस्मरण करा. स्वामी तुम्हाला कोणत्याही संकटातून तारतील. आणि शिवाय तारक मंत्राचे रोज पठण करा. तारक मंत्राचा अगदी एक श्लोक जरी तुम्ही केव्हाही म्हटला तरीही तो आयुष्यात खूप काम करतो. श्री स्वामी समर्थ. आज हा स्वामींना तुमच्याशी सुसंवाद साधायचा होता.